आणि तरी सुद्धा आम्ही लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद होऊ दिले नाही. आले का? झाले बघा, भावाचा शब्द आहे ना. आणि लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही मी तुम्हाला सांगतो. खूप प्रयत्न केले विरोधकांनी हे लाडक्या बहिणीच्या आता हप्ते देऊ नये म्हणून, परंतु झाले. आणि तुम्हाला आणखी 2 किट दिलेले आहेत आम्ही. एसटी मध्ये 50% सवलत केली आपण, पण महिलांना 50% सवलत. आणि ज्या माझ्या महिला भगिनी लाडक्या बहिणी जे छोटा मोठा व्यवसाय करतात ना, त्यांच्यासाठी 5 लाख रुपये बँकेची कर्ज देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना की लाडक्या बहिणी 1500 आम्ही ठेवणार नाही, लखपती बनवणार बोलवतो ना. आता ही 5 लाखाची योजना देखील आपल्यासाठी आम्ही सुरू केलेली आहे. आणि म्हणून या संपूर्ण लाडक्या भावालाही माझी विनंती आहे, मुंबईतले खड्डे मुक्त करायचे आहेत ना, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे, भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे, मुंबईचा विकास घडवायचा आहे, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, 25,000 लोकांना घरं द्यायची आहे. कोण देणार? आम्ही निर्णय घेतलेला आहे. या 25,000 लोकांसाठी सरकारने निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून ठरवलंय की यांना कुणालाही बेघर होऊ देणार नाही. तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम हटवून टाकणार आणि सगळ्यांना हक्काची घर देणार. म्हणून 15 तारखेला काय करायचं माहिती आहे ना? धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं आहे. 3 धनुष्यबाण आहेत ना, आणि तिघांनाही भरघोस मताने विजय करून मुंबई महापालिकेत पाठवायचं आहे ना. आणि या इथल्या सगळ्या विकासाला कुठेही पैसे कमी पडू देणार, कारण तुम्हाला माहिती आहे हा देणारा भाऊ आहे, बाकी लोक घेणार आहे, आम्ही देणार आहे. आणि म्हणून मुंबईला भरभरून द्यायचं आहे. मुंबईला आर्थिक राजधानी आपली आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं आहे. इकडे जी काय वस्तुस्थिती आहे बदलायची आहे ना आपल्याला. हे असंच राहील का आपल्याला? का बदलायचं आहे? परिवर्तन करायचं आहे ना, बदल घडवायचा आहे, विकास घडवायचा आहे. मग एकच पर्याय, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र.